Okay. So next topic is equations of plane. Now, as you can see, मी या ठिकाणी कर्सरचा कर्ल थोडासा चेंज केलेला जेणेकरून यू कॅन फोकस ऑर वेअर इज माय कर्सर. ठीक आहे. तर प्लेन म्हणजे काय? इन लास्ट टॉपिक ऑर इन लास्ट एक्सरसाइज वी हॅव सीन लाईन अँड द नेक्स्ट टॉपिक इज प्लेन. सो हे कंबाईंड दोन पार्ट्स आहेत या चॅप्टर मध्ये, लाईन अँड प्लेन. So right now we are discussing about plane. So first of all, let us understand what is a plane. A plane is a surface such that the line joining any two points on it lies entirely on it. Then it is called as a plane. म्हणजे एखाद्या प्लेनवर जर का तुम्ही कुठलेही दोन पॉइंट ड्रॉ केले आणि ते दोन पॉइंट ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामधून जी लाईन पास होणार आहे ती कम्प्लिटली त्या प्लेन मध्येच असली पाहिजे. देन इट इज सेड ॲज ए प्लेन. सो प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय. सो जस्ट एक इमॅजिन कराल तुम्ही की तुमच्या जे काही नोटबुकचं सर्वांसमोर टेक्स्टबुक ओपन असले पाहिजे. तर जे काही टेक्स्टबुकचं पेज असेल किंवा रजिस्टर नोटबुकचं पेज असेल, इट कॅनॉट बी सेड ॲज अ प्लेन. ते इन्फानाइट प्लेन नाहीये. येते लक्षात? मग आपण काय करतो, त्याला प्लेन आपण म्हणतो. मग का म्हणतो त्याला प्लेन? कारण त्याच्यावर जे आपण लाईन ड्रॉ करतो, लाईन passing through any two points. You must be remembering whether whenever if you are drawing a line on graph paper or just on a plain paper, then you are showing it by two arrows on both the sides. Two arrows on both the sides. It means what? That complete line belongs to that plane only. Clear? मग ते पेज असेल किंवा तुम्ही A4 साईजची शीट घ्या किंवा अजून कुठं तुमच्या रूम इतकं मोठं पेज असेल ते घ्या. ठीक, त्या पूर्ण जी लाईन आहे त्या पूर्ण प्लेन मध्ये असली पाहिजे. देन इट इज कॉल्ड एज ए प्लेन सरफेस एरिया. सो प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय. आता प्लेन जर एक पर्टिक्युलर म्हणजे युनिक प्लेन बद्दल जर मला सांगायचं असेल, देन इट कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग 4 डिफरंट टाइप्स. फर्स्ट, टू इंटरसेक्टिंग लाईन्स. ठीक आहे. If you are able to find out two intersecting lines on a plane, then you can determine the plane uniquely. Second, two parallel lines. कुठल्याही दोन पॅरलल लाईन एकाच प्लेन मध्ये कंटेन असणाऱ्या, किंवा अ लाईन अँड ए पॉइंट आउटसाइड इट. एक लाईन आणि त्या लाईनच्या बाहेरचा पॉइंट. किंवा चौथा, 3 नॉन कोलिनियर पॉइंट. या चार पद्धतीने आपण प्लेन युनिकली डिटरमाइन करू शकतो. सो डेफिनेशन काय आहे याची ती बघूया. A line perpendicular to a plane is called a normal to the plane. हा एक वर्ड लक्षात घ्या बघा. परवाच्या टेस्ट मध्ये हा वर्ड वापरलेला होता मी, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय? परपेंडिक्युलर. सो एनी लाईन विच इज परपेंडिक्युलर टू अ प्लेन इज कॉल्ड अ नॉर्मल टू द प्लेन. अ प्लेन हॅज सेव्हरल नॉर्मल्स. सो ऑब्विसली एका प्लेनला भरपूर नॉर्मल्स असणार आहे. ठीक आहे. या आपण जर का जो आपला अर्थ सरफेस आहे त्याला जर का आपण एक प्लेन म्हणत असू, तर यू कॅन सी देर आर मेनी वर्टिकल बिल्डिंग्स, मेनी वर्टिकल टावर्स. ऑल आर कन्स्ट्रक्टेड इन 90 डिग्री. कोणाचं घर आहे काय जे 90 डिग्री मध्ये नाहीये. सगळ्याच भिंती ज्या असणार त्या 90 डिग्री मध्ये असणार टू द ग्राउंड लेवल. त्या ग्राउंड लेवलला यू कॅन सी देर आर इनफानाइट perpendicular lines which is called as infinite normals. They all have the proportional direction ratios. आणि या जितक्याही नॉर्मल लाईन्स असतात त्या सर्वांचे DRS कसे असणार? प्रोपोर्शनल असणार एकमेकांना. We require only direction ratios of normal, therefore we refer normal as the normal to a plane. So whenever in case of Pranav Chaudhary, whenever we are in case of any line, if we are talking as a normal, then it is normal to the plane. Direction ratios of the normal to the xy plane are 0, 0, 1. So हा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला होता. डायरेक्शन रेशोज ऑफ द नॉर्मल टू द xy प्लेन 0, 0, 1. तुम्ही म्हणाल तो पुढच्या टॉपिक मध्ये होता. पुढच्या टॉपिक मध्ये नाही, मागच्या टॉपिक मध्ये आपल्याला क्लिअर होतं. जर xy प्लेन असेल तर याचा अर्थ x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0, z ची व्हॅल्यू 1 असणार आहे. सो DRS ऑफ द नॉर्मल टू द xy प्लेन आर ऑलवेज 0, 0, 1. Now let us see different forms of equation of a plane. So first one,
इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू ए वेक्टर. ठीक आहे, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू ए वेक्टर. सो म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट माहिती असणार आहे की ज्याच्यामधून ते प्लेन पास होत आहे, किंवा हा पॉइंट त्या प्लेन मध्ये आहे असं आपण म्हणूया, आणि जे प्लेन आहे इज परपेंडिक्युलर टू ए गिवन वेक्टर. ओके, सो थेरम 6.8 या ठिकाणी द इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए दॅट इज ए बार. या ठिकाणी बघा फिगर मध्ये तुम्ही बघू शकता, दिस इज अ प्लेन. ठीक आहे, हे कम्प्लीट एक प्लेन आहे. या प्लेन मध्ये हा एक पॉइंट आहे ए बार, अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर एन बार is r bar dot n bar equal to a bar dot n bar. So this is what equation of a plane passing through a point and perpendicular to a vector. कोणत्या वेक्टरला परपेंडिक्युलर आहे ते n बारला. बघा हा n बार जो उत्तर दाखवलेला आहे, इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. प्लेन म्हणजे जस्ट तुम्ही आता ही फिगर समजून घ्यायची असेल, 3 डायमेन्शनल आहे, तर जस्ट तुम्ही तुमचा हात समोर करून त्यावर जर का तुम्ही पेन उभा केला तर यू विल गेट दिस टाइप ऑफ फिगर. ठीक, प्लेनला परपेंडिक्युलर एक वेक्टर आहे एन बार, आणि हा प्लेन आहे विच इज पासिंग थ्रू ए बार. देन इक्वेशन ऑफ दिस प्लेन इज गिवन बाय आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. प्रूफ बघूया आपण. लेट पी आर बार बी एनी पॉइंट ऑन द प्लेन. आता या प्लेनवर मी अजून एक दुसरा पॉइंट घेतला आर बार, जनरल पॉइंट. हा आहे जनरल पॉइंट, दिस इज गिवन पॉइंट. ठीक, एपी जॉईन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे एपी बार. सो देअरफॉर एपी बार इज परपेंडिक्युलर टू एन बार. म्हणजे एपी बार आणि एन बार काय असणार एकमेकांना परपेंडिक्युलर. अँड देअरफॉर यू कॅन से दॅट जर का एपी बार एन बार परपेंडिक्युलर असतील त्यांचा डॉट प्रोडक्ट असेल 0. म्हणजे एपी बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. नाउ इट इज एपी बार. एपी बार मीन्स पी बार मायनस ए बार. तर पी बार म्हणजे आपण काय घेतलेलं आहे या ठिकाणी आर बार. सो इट बिकम्स आर बार मायनस ए बार डॉट एन बार इक्वल टू 0. हा एन बार आता या दोघांना मल्टिप्लाय होणार, आपल्याला मिळतं आर बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार इक्वल टू 0. So it means r bar dot n bar equal to a bar dot n bar. So that is the equation of a plane passing through a point a bar and perpendicular to the vector n bar. Clear hai? Now let us see remark. Equation r bar dot n bar equal to a bar dot n bar is called the vector equation of plane in scalar product form. ठीक है vector equation, but it is in scalar product form. So here if a bar dot n bar is equal to d, then equation becomes r bar dot n bar equal to a bar dot n bar. म्हणजेच काय होऊन जाणार ते r bar dot n bar equal to d. कारण हा जो आहे a bar dot n bar त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे समजा d. आपण इथे त्याला रिप्लेस करणार d ने. हा वेक्टर फॉर्म होता स्केलर प्रोडक्ट फॉर्म मध्ये. आता कार्टेशियन फॉर्म बघूया. So next theorem आहे the equation of the plane passing through the point A x1 y1 z1 and direction ratios of whose normal are. आता या प्लेनला जी नॉर्मल आहे त्याचे DRS हे आहेत A B C. मग इक्वेशन होऊन जाणार प्लेनचं A इंटू x मायनस x1 प्लस B इंटू y मायनस y1 प्लस C इंटू z मायनस z1 is equal to 0. So that is equation of normal to the this complete is the equation of a plane where the plane is passing through the point x1 y1 z1 and DRS of normal are ABC. Clear? Simple format equation चा A into x minus x1 B into C into it is equal to 0. Proof मध्ये बघूया आपण. So let P x y z be any point on the plane and the DRS of APR. आता बघा सेम फिगर या ठिकाणी जी आहे तीच फिगर आपण याला यूज करू शकतो. हीच फिगर मी यूज करणार. क्लिअर? फक्त या ठिकाणी जो पॉइंट आहे ए बार तो कुठल्या फॉर्म मध्ये आता कार्टेशियन फॉर्म मध्ये x1 y1 z1. त्याच्यानंतर इथं जो पॉइंट आहे आर बार, ठीक, तो जनरल पॉइंट म्हणजे तो असणार एक्स वाय झेडच्या फॉर्म मध्ये, एक्स वाय झेडच्या फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर जो एन बार आहे परपेंडिक्युलर वेक्टर, त्याला आपण नॉर्मल वेक्टर म्हणतो.
त्याचे आपल्याला डीआरएस माहिती आहे. त्याचे डीआरएस दिलेले आहेत त्याने ए बी सी. मग डीआरएस ऑफ एपी काय असणार? एपी म्हणजे पी बार मायनस ए बार म्हणजेच आर बार मायनस ए बार. ते होऊन जाणार एक्स मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस झेड. देन डीआरएस ऑफ द नॉर्मल एबीसी अँड एपी इज परपेंडिक्युलर टू द नॉर्मल. ठीक आहे. आता या दोघांच्या डीआरएस चा प्रोडक्ट आणि त्याची सम ती असणार आहे 0. नॉर्मलचे डीआरएस ए इंटू एक्स मायनस x1 बी इंटू वाय मायनस y1 सी इंटू झेड मायनस झेड1. It is equal to 0. So this is the required equation of plane. Now this above equation may be written as ax plus by plus cz plus d equal to 0. So generally plane चे equation या फॉर्मॅट मध्ये दिलेलं असणार आपल्याला ax plus by plus cz plus d equal to 0. बघा एक कॉन्स्टंट कोएफिशिएंट या ठिकाणी d ची टर्म वाढलेली आहे. लाईनच्या केस मध्ये काय असतं ax plus by plus c 2 डायमेन्शनल मध्ये. ठीक. आपण या ठिकाणी बघूया ax plus by plus cz plus d equal to 0. Then it becomes a equation of a plane. Now, next there, the vector equation of the plane passing through a point a bar and parallel to b bar and c bar. ठीक आहे. बघा प्रत्येक ठिकाणी कन्सेप्ट एकच आहे. हा फर्स्ट याच्यामध्ये जो कन्सेप्ट आपण स्टडी केला हा सेम कन्सेप्ट आहे. आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. म्हणजेच मुळात हा म्हणू शकता तुम्ही जे मी हायलाइट केलेलं आहे. AP bar is perpendicular to n bar and therefore AP bar dot n bar is equal to 0. हाच कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी यूज होणार आहे. हा वेक्टर फॉर्म मध्ये या ठिकाणी यूज झाला. सेकंड थेरम मध्ये तो कार्टेशियन फॉर्म मध्ये यूज झाला. ठीक आहे. डीआरएस यांचे आणि डीआरएस यांचे दोघांचे मल्टिप्लिकेशन केलं आपण. थर्ड मध्ये हा जो पुढचा थेरम आहे त्याच्यामध्ये वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू ए बार अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार. So the vector equation of the plane passing through the point A bar, so this is given, and parallel to non-zero and non-parallel vector B bar and C bar is R bar minus A bar dot B bar cross C bar is equal to 0. बघा लक्षात द्या आपण अगोदर काय लिहिलं होतं फर्स्ट थेरम मध्ये काय लिहिलं आपण R bar minus A bar dot N bar but N bar म्हणजेच काय मुळात N bar is a वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग या ठिकाणी जर का प्लेन मध्ये बी आणि सी असतील प्लेन मध्ये बी आणि सी कुठे आहेत प्लेन मध्ये तर या दोघांना जो परपेंडिक्युलर असतो तो असतो बी बार क्रॉस सी बार. इथं शो केलेला आहे बी बार क्रॉस सी बार परपेंडिक्युलर टू बोथ बी अँड सी. म्हणून एन बारच्या ठिकाणी फक्त काय घेतलं आपण बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. प्रूफ परत असं देणार ऍज वेक्टर बी अँड सी आर पॅरलल टू द प्लेन vector b bar cross c bar is normal to the plane. हा नॉर्मल आहे. ठीक. and plane passes through a bar. जनरल पॉइंट एक घेतला आपण p ज्याचा पोझिशन वेक्टर आहे r bar. याचा अर्थ काय होतो ap bar is perpendicular to b bar cross c bar. म्हणजे ap bar dot b bar cross c bar equal to 0. परत ap bar म्हणजे r bar minus a bar dot b bar cross c bar equal to 0. मला असंही लिहिता येतं आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू मायनस ए ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर ते मायनस टर्म निगेटिव्ह राईट हँड साइडला जाणार ते होणार ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. सो दॅट इज द रिक्वायर्ड इक्वेशन. नाउ नेक्स्ट now remark as AP bar B bar and C bar are parallel to the same plane. तिघही सेम प्लेनला पॅरलल आहेत. AP bar हा वेक्टर B bar असेल किंवा C bar असेल हे तिघ प्लेन मध्ये आहेत म्हणजे प्लेनला पॅरलल आहेत. They are coplanar vectors. So these three are coplanar vectors. Therefore AP bar can be expressed as the linear combination of
Therefore, AP bar can be expressed as the linear combination of B bar and C bar. कोप्लेनर असल्यामुळे AP बारला आपण B बार आणि C बारच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो. म्हणजेच AP बार इज इक्वल टू लॅम्बडा B बार प्लस म्यू C बार फॉर सम स्केलर्स लॅम्बडा अँड म्यू. ठीक आहे, फॉर सम स्केलर्स लॅम्बडा अँड म्यू. मग therefore R बार मायनस A बार इक्वल टू, या ठिकाणी आपण लिहिलं होतं बघा, R बार मायनस A बार इक्वल टू काय असणार आहे, lambda B bar plus mu C bar, because that is nothing but basically AP bar. हा AP bar आहे. AP bar म्हणजे तो वेक्टर जो आहे, it is a linear combination of B bar and C bar. So you can write R bar minus A bar equal to lambda B bar plus mu C bar. So therefore R bar is equal to A bar plus lambda B bar plus mu C bar. And this equation is called a vector equation of plane in parametric form. So this is also vector equation of plane, but it is in parametric form. आपण अगोदर जे बघितलं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, ते आपण कशामध्ये बघितलं, ते आपण पाहिलं स्केलर प्रोडक्ट फॉर्म मध्ये. काय होतं ते, R bar dot n bar equal to A bar dot n bar. ठीक, सो दिस इज इन पॅरामेट्रिक फॉर्म, कारण लॅम्बडा आणि म्यू या ठिकाणी पॅरामीटर आहे. Then next theorem is the vector equation of plane passing through three non-collinear points. Vector equation of plane passing through three non-collinear points. आता या केस मध्ये आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले असणार आहेत, नॉन कोलिनियर 3 पॉइंट्स. ठीक आहे, कोणते 3 पॉइंट, ए बार, बी बार आणि सी बार. परत तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, दिस इज अ प्लेन. ठीक आहे, या ठिकाणी एक पॉइंट आहे, हा ए बार, हा पॉइंट बी बार, हा पॉइंट सी बार. ठीक आहे, हे 3 पॉइंट आहे आपल्याला दिलेले आहे. नाउ दिस इज अ जनरल पॉइंट पी, दॅट इज पोझिशन वेक्टर इज आर बार. एक जनरल पॉइंट आपण घेत असतो, तो जनरल पॉइंटचा पोझिशन वेक्टर आर बार या ठिकाणी दिलेला आहे. आणि ऑब्विसली मला जर का प्लेनचं इक्वेशन काढायचं असेल तर मला नॉर्मल टू द प्लेन लागणार. आणि या केस मध्ये नॉर्मल टू द प्लेन काय असणार, नॉर्मल टू द प्लेन विच इज नथिंग बट बी बार क्रॉस सी बार. आता बी बार क्रॉस सी बार म्हणजे फक्त बी बार आणि फक्त सी बार नाही घेणार, कारण ते पोझिशन वेक्टर आहे. मला त्यांची वेक्टर्स करावे लागतील. त्यातून ए बी आपण जॉईन केल्यानंतर ए बी तो होणार ए बी बार, ए सी तो होणार ए सी बार, आणि या दोघांचा जो क्रॉस प्रोडक्ट असणार आहे ए बी बार आणि ए सी बार यांचा क्रॉस प्रोडक्ट, इट बिकम्स अ नॉर्मल टू द प्लेन. सो दिस नॉर्मल इज गिवन बाय ए बी बार क्रॉस ए सी बार. ठीक, मग त्या केस मध्ये आपल्याला माहिती आहे की ए बी बार, ए बी बार, ए सी बार आर कोप्लेनर. आणि कोप्लेनर असतील तर कंडिशन काय आहे, देअरफॉर ए बी बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू 0. स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये, इफ 3 वेक्टर्स आर कोप्लेनर देन देअर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0. हा त्या 3 वेक्टर्सचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. ठीक, आता तिघं ए पी बार म्हणजे आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. अगेन आर बार मायनस ए बार, ए बी बार म्हणजेच बी बार मायनस ए बार क्रॉस ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0. नाउ दिस इज स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, किंवा आपण त्याला म्हणतो बॉक्स प्रोडक्ट. पहिला एलिमेंट आर बार मायनस ए बार, दुसरा बी बार मायनस ए बार, तिसरा सी बार मायनस ए बार. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन. क्लिअर? याच इक्वेशनचा जर का मला कार्टेशियन फॉर्म पाहिजे असेल, कार्टेशियन फॉर्म ऑफ द अबोव इक्वेशन इज, since this is a scalar triple product, we can express it as a determinant which is equal to 0. आणि determinant काय असणार बघा, आर बार मायनस ए बार म्हणजेच काय, एक्स मायनस x1, वाय मायनस y1, झेड मायनस झेड. परत बी बार मायनस ए बार, बी बार म्हणजे सेकंड पॉइंट झाला. ठीक आहे, आणि मायनस ए बार म्हणजे फर्स्ट पॉइंट, म्हणजे सेकंड मायनस फर्स्ट म्हणजे x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस. सी बार मायनस ए बार म्हणजे थर्ड पॉइंट मायनस फर्स्ट पॉइंट, म्हणजे x3 minus x1, y3 minus y1, z3 minus z1. So this also gives the equation of the plane.
आणि एक लक्षात घ्याल, इक्वेशन ऑफ द प्लेन म्हटल्यानंतर त्याचं जे काय फायनल आन्सर असणार आहे, इट विल बी ऑलवेज इन द फॉर्म ऑफ ax plus by plus cz plus d equal to 0 if it is in कार्टेशियन फॉर्म, कार्टेशियन मध्ये बरं का. ठीक. Now next theorem, the normal form of equation of a plane. Normal form of equation of a plane. So here the equation of the plane at distance p units from the origin and to which unit vector n cap is normal is r bar dot n cap equal to p. So this is the equation of a vector in normal form. r bar dot n cap is equal to p. या ठिकाणी हे 3-dimensional स्पेस आपण शो केलेली एक्स वाय झेड ऍक्सिस ने. सो दिस इज द ओरिजिन. ठीक. आणि हे ते प्लेन आहे, त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या प्लेनवर एक जनरल पॉइंट समजा आपण घेतला कॅपिटल पी, ज्याचा पोझिशन वेक्टर असतो आर बार. देन हा इथून दाखवलेला बघा पोझिशन वेक्टर ओ पी which is nothing but r bar. And if we are drawing one perpendicular from this origin to the plane, origin पासून त्या प्लेन पर्यंत आपण काय केली, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, ती आहे n बार. ठीक. n बार इज द परपेंडिक्युलर टू द प्लेन ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. मग या n बारच्या डायरेक्शन मध्ये जो युनिट वेक्टर आहे इट इज n कॅप. देन आणि हे जे डिस्टन्स आहे o पासून ते या प्लेन पर्यंत, त्या डिस्टन्स समजा लेट अस से इट इज p. दिस इज ऑल्सो गिवन. देन इन दैट केस r bar dot n cap is equal to p is the equation of the plane in normal form. ठीक. Just a second. जस्ट अ सेकंड. मंदारचा काही डाऊट आहे? काय डाऊट आहे? एन बोथ साइडने कॅन्सल नाही झाला का? कुठल्या केस मध्ये म्हणतोय तो होत नाही? हा करेक्ट, तो होत नाही. फर्स्ट थेरम मध्ये विचारणार असणार, ते माहिती आहे आपल्याला. डॉट प्रोडक्ट मध्ये तसं होत नाही. कुठे पोहोचून गेलो? जस्ट अ सेकंड. एन दोघं साइडने कट होणार नाही त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार जर असेल, देन एन 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 दोघं साइडने कट होत नाही. इट्स अ डॉट प्रोडक्ट. आणि डॉट प्रोडक्ट मध्ये आपण बघितलेलं आहे की ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बार डॉट सी बार जरी असेल, ठीक आहे, तर आपण तो ए बार कट करू शकत नाही. ठीक आहे. हिअर इट डझंट गेट्स कॅन्सल्ड. क्लिअर आहे मंदार? डॉट प्रोडक्ट आहे, सिंपल मल्टिप्लिकेशन नाहीये. सिंपल मल्टिप्लिकेशन असेल तर त्या ठिकाणी ते कॅन्सल होऊ शकतं. या ठिकाणी ते सिंपल मल्टिप्लिकेशन नाही. इट्स अ डॉट प्रोडक्ट. इट्स अ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. चला नेक्स्ट थेरम कडे जाऊया. तर नॉर्मल फॉर्म मध्ये, द नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ ए प्लेन, या केस मध्ये आपण बघितलं की प्लेन असेल सपोज, ठीक आहे, आर बार एन बार वगैरे सगळं बघितलं आपण. देन लेट ओ एन बी द परपेंडिक्युलर टू द प्लेन, आणि ओ एन ची जी लेंथ आहे इट इज गिवन ॲज पी. नाउ ॲज एन कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग ओ एन इज इक्वल टू पी इंटू एन कॅप. ओ एन ची व्हॅल्यू काय असणार आहे?
ओ एन पी म्हणजे ही झाली मॅग्निट्यूड आणि एन कॅप इट विल गिव्ह डायरेक्शन. ठीक आहे. सो पी इंटू एन कॅप that is nothing but vector on bar. Now let p r bar be any point on the plane. Now we know that en p bar, ठीक आहे, हा n पॉइंट जो आहे तो जर कधी p ला जॉईन केला तर en p bar is perpendicular to n cap. Therefore en p bar dot n cap is equal to 0. ठीक आहे. आता एन पी बार म्हणजे असणार आहे पी बार मायनस एन बार. ठीक, पी बार मायनस एन बार. मग पी बार म्हणजे पी चा पोझिशन वेक्टर आपण काय घेतो आर बार मायनस एन बार. एन बार म्हणजे हा वेक्टर इथून इथपर्यंत. तो वेक्टर काय आहे मुळात पी इंटू एन कॅप. एन बार जो वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड पी आहे आणि डायरेक्शन एन कॅप आहे. मग जो वेक्टर आहे एन बार तो दिला जाणार पी इंटू एन कॅप डॉट एन कॅप इज इक्वल टू 0. सो ब्रॅकेट मध्ये दोघं एकमेकांना मल्टिप्लाय करणार तर आर बार डॉट एन कॅप मायनस पी एन कॅप डॉट एन कॅप इज इक्वल टू 0. Now we know that n cap dot n cap is equal to 1. n cap dot n cap किती असणार 1. म्हणून ही फर्स्ट टर्म r bar dot n bar मायनस सेकंड टर्म p into 1 म्हणजेच p equal to 0 and then we get r bar dot n cap equal to p. So this is called a normal form of vector equation of plane. Remark बघूया या ठिकाणी. If LMN are DCS of the normal to the plane, then n cap, then if LMN are DCS of normal to a plane, then n cap is equal to Li plus mj plus n. If n is the foot of the perpendicular drawn from the origin to the plane and on is equal to p, याच केस मध्ये आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. या केस मध्ये ओएन पी आपल्याला माहिती आहे. एन इज द फूट ऑफ द परपेंडिक्युलर हिअर. ज्या ठिकाणी मी कर्सर शो करतोय त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. ठीक. देन द कोऑर्डिनेट्स ऑफ एन आर. या ठिकाणी जर का मला एन चे कोऑर्डिनेट्स पाहिजे असले तर दे आर गिवन बाय द फॉर्म्युला पीएल कॉमा पीएम कॉमा पीएन. पी म्हणजे ओरिजिन पासून एन पर्यंतची लेंथ आणि एल एम एन आर वाट दे आर डीसीएस ऑफ नॉर्मल टू द प्लेन. The equation of the plane is Lx plus My plus Nz equal to P. So this is the normal form of the Cartesian equation of the plane. ठीक आहे. इक्वेशन म्हणजे कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे. कार्टेशियन इक्वेशन आहे पण कोणत्या फॉर्म मध्ये नॉर्मल फॉर्म मध्ये. ठीक. नॉर्मलची डीसीएस एल एम एन आणि नॉर्मलची लेंथ ती आहे पी. नॉर्मलची लेंथ म्हणजे या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनची लेंथ ती आहे पी, ऑब्वियसली फ्रॉम ओरिजिन. Now there are two planes at distance p units from origin and having n cap as unit vector along normal, namely r bar dot n cap equal to plus or minus p. कारण जर का मला सपोज आपण या लाईन मध्ये सुद्धा बघतो की लाईनवर जर का एखादा पॉइंट असेल आणि त्या पॉइंट पासून आपल्याला 6 युनिट्स अंतरावर असणारा दुसरा पॉइंट पाहिजे तर असा दुसरा नसतो, असा तिसरा पण असतो. कारण 6 युनिट्स दोघं साईडला म्हणजे राईट हँड साईडला पण लेफ्ट हँड साईडला पण. सिमिलरली प्लेनच्या केसमध्ये सुद्धा मला जर का ते डिस्टन्स दिलेलं असेल पी युनिट्स इतकं डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स दोघं डायरेक्शन मध्ये आपण कन्सिडर करणार बिकॉज डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. म्हणून ते नेहमी पॉझिटिव्हच दिलं जाणार पण आपण कन्सिडर करताना त्याला दोघं साईडला कन्सिडर करणार. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल जळगाववरून भुसावळ पण आपण बघणार आणि जळगाववरून पारधी पण बघणार. ठीक. नाउ नेक्स्ट एक लास्ट पॉइंट याच्यामध्ये आहे तो म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. दोन प्लेन्स जर का आपल्याला गिवन असतील तर त्यांच्या इंटरसेक्शन मधून जाणार एक तिसरं प्लेन असतं. मग त्या प्लेनचं इक्वेशन कसं काढायचं तर बघा या ठिकाणी फिगर 6.12 दिलेली आहे. या फिगर मध्ये किती प्लेन आहेत सांगा बरं का मला. या फिगर मध्ये किती प्लेन दिसत आहे तुम्हाला फिगर 6.12 मध्ये. येस करेक्ट आहे मंदार. अजून कोण सांगतोय. येस करेक्ट आहे वैष्णवी. या फिगर मध्ये 3 प्लेन आहेत. देर आर ओनली
3 planes, not 6 planes. 6 plane नाही आहेत ते. These are only 3 planes. म्हणजे पर्टिक्युलरली कर्सरवर लक्ष द्याल. बघा हा जो आहे इथून इकडे आलेला असा सरळ इथपर्यंत हा एक प्लेन झाला.